पुण्यामधल्या धनकवडी चव्हाण नगरमधील 3 हत्ती चौकातून निर्मल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट पडले। अचानक खांब पडल्याने मोठा स्फोट, रस्ता पूर्णपणे बंद झाला होता। पेंच व्याघ्र प्रकल्पामधील अतिक्रमण तत्काळ काढा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सिंचन विभागाला निर्देश। चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विभागाच्या विकास कामांचा आढावा। नागपुरात 3 प्रवासी क्षमता असलेल्या रिक्षामधून 12 ते 13 शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास। संबंधित रिक्षा चालकावर कारवाईसाठी आमदार संदीप जोशींचं परिवहन मंत्र्यांना पत्र। रिक्षा चालकावर कारवाई करण्याची मागणी। रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरून आत्महत्या केलेल्या तरुणीच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। बँक कर्मचारी असलेल्या तरुणीच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल। आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा तरुणावर गंभीर आरोप। रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरून आत्महत्या केलेल्या तरुणीच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। धुळे जिल्ह्यामधल्या पांझरा, मालनगाव, जामखेड, लाठीपाडा ही धरणं भरली। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। पांझरा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणामधील पाण्याचा विसर्ग वाढवला। भंडारदरा धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सततच्या पावसामुळे भंडारदरा धरण 75% भरलं। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधल्या रंधा धबधब्यामध्ये तरुण पडल्याची घटना घडली होती। प्रवरा नदीच्या प्रवाहामध्ये तरुण वाहून जाताना दिसत होता। दरम्यान सुदैवानं तरुण काठावर पोहोच आल्यानं तरुणाचे प्राण वाचले। कर्जतच्या खांडस गावात घरावर झाड कोसळलं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही। घराचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या नांदूर मध्यमेश्वर डाव्या आणि मराठवाडा एक्सप्रेस कालव्याला गळतीमुळे शेतातून उन्हाळी मका काढण्यास अडथळा। शेतकऱ्याचं नुकसान।